बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात आपल्याला बघायची आहे। सुरुवात करूया। राज्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीकरता भाजपकडून 5 नावांची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये पंकजा मुंडेंसह मित्रपक्षाचे सदाभाऊ खोत, भाजपचे प्रणय फुके यांच्या नावांचा समावेश आहे। त्याचबरोबर योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे। विधान परिषदेच्या 11 जागांकरता येत्या 12 जुलैला मतदान होणार आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यावर बीडच्या परळीत मुंडे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत जोरदार घोषणाबाजीही केली। नागपुरातील दीक्षाभूमी अंडरग्राउंड पार्किंगला स्थगिती देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली। या पार्किंगच्या कामाला स्थगिती देत असून स्मारक समिती आणि संबंधितांची बैठक घेणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं। दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंग विरोधात संघटनांनी आंदोलन केलं होतं। या आंदोलनानंतर पार्किंगला स्थगिती देण्यात आली। ताम्हिणी घाटात सहलीकरता गेलेल्या तरुणाचा मृत्यू झालाय। स्वप्नील धावडे असं तरुणाचं नाव आहे। स्टंट करण्याच्या नादात त्यानं धबधब्यात उडी घेतली, यावेळी तो वाहून गेला। या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। दरम्यान 2 दिवसांनी स्वप्नील धावडे या तरुणाचा मृतदेह मुळशी रेस्क्यू टीम आणि पौड पोलिसांना मिळाला। शहापूर इथल्या वैतरणा धरणात पार्टी करायला गेलेल्या 5 मित्रांपैकी 2 वाहून गेलेत। दरम्यान स्थानिक नागरिकांच्या मदतीने एकाला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलं। दुसऱ्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। लाडकी बहीण योजनेकरता रहिवासी प्रमाणपत्र घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडून 200 रुपयांची घरपट्टी वसुली केली जात असल्याचा प्रकार हिंगोलीत समोर आलाय। ऐन पेरणीच्या काळात कष्टकरी गरीब महिलांची घरपट्टीसाठी अडवणूक होत असल्याने संताप व्यक्त होतोय। तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालयाला यामुळेच कुलूप ठोकलेलं बघायला मिळालं। छत्रपती संभाजीनगरच्या कल्याण समाज कल्याण कार्यालयासमोर संशोधक विद्यार्थ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। ऑगस्ट 2019 पासून सातत्याने मागणी करूनही फेलोशिप मिळत नसल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे। अहमदनगरच्या जामखेड इथल्या रत्नदीप मेडिकल फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांचा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला। या विरोधात आंदोलनानंतर संस्थेचा अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे याला अटक झाली आणि विद्यार्थ्यांचे इतर ठिकाणी स्थलांतर करण्याचं आश्वासन देण्यात आलं। पण केवळ BAMS आणि नर्सिंग वगळता इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचं स्थलांतर झालं नसून त्या विरोधात पुन्हा एकदा उपोषण करण्यात येत आहे। 9वी आणि 10वीच्या वर्गाला 2018 साली मान्यता मिळूनही शिक्षक मिळत नसल्याने धाराशिवच्या सांजा या गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले। शाळेला कुलूप लावत जिल्हा परिषदेत वर्ग भरवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। बुलढाण्यामध्ये सिंदखेड राजा ते शेगाव हा 109 किमीचा शक्तीपीठ मार्ग तयार होतो। या मार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय आणि मार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बाधित शेतकरी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे। जालन्याच्या भोकरदन तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, दुधाला 45 रुपये हमीभाव मिळावा, सरकारनं दुधाला जाहीर केलेले 5 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, या मागण्यांकरता हे आंदोलन करण्यात आलं। संभाजी भिडे यांनी यापुढे महिलांविरोधात वक्तव्य केलं तर त्यांच्या मिशा कापून टाकू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या राज्य महिला उपाध्यक्ष विद्या लोलगे यांनी दिलाय। भिडे गुरुजींनी कृपया स्वतःचं तोंड सांभाळावं, अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा लोलगे यांनी दिला। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं पोस्टर उलट टांगत ठाकरे गटाने धाराशिवमध्ये आंदोलन केलं।
आरटीई खासगी शाळांमध्ये राज्य सरकारनं घेतलेल्या 25% राखीव जागेच्या मुद्द्यावरून उबाठा गट आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। गट क संवर्गातील सर्व शासकीय पदं ही आता MPSC मार्फत भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भातली घोषणा सभागृहात केली। MPSC परीक्षार्थी गेली 6 वर्ष याकरता लढा देत होते। न्यूज 18 लोकमतनंही या मागणीबाबत सातत्यानं पाठपुरावा केला होता। त्याच प्रयत्नांना यश आल्यानं आंदोलक विद्यार्थ्यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या टायपिंग स्किल परीक्षेला सुरुवात झाली, मात्र पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणीमुळे मुंबईच्या पवई इथल्या परीक्षा केंद्रावर होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली। त्यामुळे आता परीक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागतोय। कणकवलीमध्ये बाईक चालवत असताना चालकाच्या पायाकडे अजगर आढळून आला। तरुणानं तात्काळ बाईक थांबवून सर्पमित्रांना पाचारण केलं। सर्पमित्रांनी या अजगराची सुटका केली। बीडच्या आंधळे खून प्रकरणामध्ये केज परिसरातून 6 जणांना ताब्यात घेण्यात आले। यापैकी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी फरार आहे। त्याला मदत केल्याप्रकरणी या 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्याच्या नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात विसावली आहे। या पालखीचं दर्शन घेण्याकरता पुणेकरांनी मोठी गर्दी केली। मंगळवारी सकाळी 7 वाजता या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। पुण्यातील नानापेठ इथल्या साखळी पीर तालीम राष्ट्रीय मारुती मंडळाकडून वारकऱ्यांची सेवा करण्यात येते। सलग 2 दिवस चालून थकलेल्या वारकऱ्यांना मॉलिश करून दिलं जात आहे। त्यांच्या तुटलेल्या चपला शिवून दिल्या जात आहेत। दाढी करणं, पायांना मसाज करणं अशा अनेक सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये गाभाऱ्यात मेघडंबरीसाठी आवश्यक असणारी 225 किलो चांदी एका भाविकानं अर्पण केली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धाराचं काम सुरू असून जुनी झालेली मेघडंबरी काढण्यात आली आहे, तर नवीन मेघडंबरी गाभाऱ्यात बसवली जाणार असून त्यावर चांदीचा पत्रा बसवण्याचं काम सुरू आहे। कोल्हापुरातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। जिल्ह्यातील 7 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत, मात्र या बंधाऱ्यांवर धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू होती। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आली। शिंगणापूर बंधाऱ्यावर प्रशासनाकडून बॅरिगेड्स लावण्यात आले, त्यामुळे आता या पुलावरून धोकादायक वाहतूक होणार नाही। कोल्हापूरच्याच काळम्मावाडी धरण परिसरात 2 पर्यटक बुडाले। पर्यटनाकरता ते आले होते, पाण्याचा अंदाज न आल्यानं पर्यटक वाहून गेले। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम बचाव कार्यासाठी आलेली आहे। लोणावळ्यामध्ये वर्षाविहाराकरता गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले। भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यावर अन्सारी कुटुंब वर्षाविहाराकरता गेलं होतं, त्यावेळी काही दुर्घटना घडली। वाहून गेलेल्या 5 जणांपैकी लहान मुलं आणि महिलांचा शोध सुरू आहे। यातील 4घांचे मृतदेह सापडलेत, एकाचा शोध सुरू आहे। लोणावळ्यातील दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल घेण्यात आली। पावसाळी पर्यटन सुरक्षित होणं गरजेचं आहे। धोकादायक स्थळांवर सूचना फलक लावा, जीवरक्षक तैनात करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। पर्यटनाचा आनंद घ्या, पण आपल्या प्रियजनांचा अनमोल जीव धोक्यात घालू नका। धोक्याच्या इशाऱ्याकडे लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। नीट पेपर फुटीच्या प्रकरणात सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल झालं। त्यांनी कोर्टात जाऊन हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली। कोर्टानं प्रकरण सीबीआयला वर्ग करण्याची तसंच आरोपीला ताब्यात घेण्याची परवानगी दिली आहे। संभाजीनगरातील वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। वंचितचे माजी शहराध्यक्ष संदीप शिरसाट यांना ही धमकी आली आहे। 5 कोटी द्या, अन्यथा कुटुंबातील सदस्यांसह तुम्हालाही गोळी घालून संपू अशी धमकी अज्ञातांना दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। ठाण्यातील येऊरमध्ये कारवाईला सुरुवात करण्यात आली। अनधिकृत हॉटेल, बार आणि रिसॉर्टवर कारवाईला सुरुवात झाली आहे। ठाणे पोलिसांकडून कारवाई सुरू आहे। विनापरवाना
कर्णकर्कश आवाजात पार्ट्या करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 2 दिवसांमध्ये पुणे सोलापूर महामार्गावर मार्गस्थ होणार आहे। मात्र याच पुणे सोलापूर महामार्गावर पेवर ब्लॉक बसवून खड्डे बुजवण्याच्या अजब कारभाराची बातमी न्यूज 18 लोकमतनं काल दाखवली होती। बातमीनंतर महामार्ग प्रशासनाला जाग आली असून पुणे सोलापूर या महामार्गावर सकाळपासूनच डांबर टाकून खड्डे भरण्याचं काम सुरू करण्यात आलं। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉर भागात आजपासून पर्यटन बंद करण्यात आलंय। पावसाळ्याच्या कालावधीत कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून खबरदारी घेतली जाते। तर शेवटच्या दिवशी सोनम या वाघिणीनं तिच्या 3 बछड्यांसह पर्यटकांना मनसोक्त दर्शन दिलं। चिपळूणमध्ये शिवनदी पात्रात मगरींची संख्या वाढतीये। चिपळूण नगर परिषद आणि वनविभागाकडे नागरिकांनी वारंवार तक्रार केलेली आहे, पण यावर कोणतीच उपाययोजना झालेली नाही। प्रत्येक पावसाळ्यात नदीपात्र ओव्हरफ्लो झाल्यावर या मगरी रस्त्यावर येतात, मानवी वस्तीत शिरतात। शहरातील नागरिकांना याचा फार मोठा धोका आहे। उन्हाळी हंगामातील शासकीय धान खरेदी उशिराने सुरू झाली, त्याचा परिणाम खरेदीवर झालाय। आतापर्यंत केवळ 4,42,000 क्विंटल धान खरेदी झाली आहे। मात्र मुदत काल संपुष्टात आल्यानं यंदा उद्दिष्टपूर्तीविनाच धान खरेदी बंद होण्याची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यासह विदर्भात पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेला आहे। गेल्या 2 दिवसात विदर्भात 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। अमरावती जिल्ह्यात केवळ 35% पेरण्या झालेल्या आहेत, त्यामुळे बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे। पावसाळा सुरू झाल्यानंतरही अंबरनाथमध्ये पाणी टंचाई आहे, त्यामुळे अंबरनाथकर आक्रमक झाले। त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। तर येत्या आठवड्याभरात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला। गोंदियात आजपासून शाळांना सुरुवात झाली आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्याचे आदेश प्रशासनानं दिले। मात्र गोंदियातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी या आदेशाला खो देत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात झाडू आणि कचऱ्याचा डबा दिला। विद्यार्थ्यांना पटांगणातील कचरा उचलायला लावला, त्यामुळे शिक्षकांनी शासनाच्या आदेशाला खो दिल्याचं बघायला मिळत आहे। पुढची बातमी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस आहे। जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। पेरणी केलेलं बियाणं वाहून गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। तर दारव्हा तालुक्यातून वाहणाऱ्या अडाण नदीला पूर आल्यानं बोरी इथल्या पुलावर पाणी आलंय, त्यामुळे यवतमाळ दारव्हा मार्ग वाहतुकीकरता बंद झालेला आहे। अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या भंडारदरा आणि निळवंडे या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 4 दिवसांपासून पाऊस आहे। सातत्यानं पावसाच्या सरी बरसत आहेत। धरणाच्या पाणीसाठ्यात त्यामुळे वाढ झाली आहे, पण अजूनही या परिसरात दमदार पाऊस पडलेला नाही, त्याची प्रतीक्षा आहे। परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यामध्ये असलेल्या रायपूर या परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसाच्या आगमनामुळे गावातील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलंय, त्यामुळे ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं नागरिकांना पाण्यातून ये-जा करावी लागते। प्रवाशांच्या धोकादायक प्रवासाकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करताना दिसतंय। शहापुरात समाधानकारक पावसाच्या सरी बरसल्यानं शेतीच्या कामांना सुरुवात करण्यात आली। गेल्या 15 दिवसांपासून शहापुरात पडत असलेल्या पावसानं भात पिकांना नवसंजीवनी दिलेली आहे। अजिंठा लेणी परिसरात मुसळधार पाऊस बरसला, त्यामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा पुन्हा प्रवाहित झाला, त्यामुळे निसर्गाचं सौंदर्य खुललंय। लेणीतील धबधबा मनसोक्त वाहू लागल्यानं पर्यटकांमध्येही आनंद। नागपुरात सुरगाव परिसरात होणाऱ्या कत्तलखान्याविरोधात नागरिक आक्रमक झाले। यावेळी महामार्गावर उतरत महिला आणि शेतकरी आंदोलन करताना दिसल्या। या आंदोलनामुळे मात्र नागपूर उमरेड हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। सांगलीमध्ये दूध दराकरता सामाजिक संघटना आणि किसान सभेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। विधान भवनाला दुग्धाभिषेक घालत थेट दूध दरवाढीची मागणी करण्यात आली।
यावेळी दुधाला 40 रुपयांचा भाव द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला। दूध दराच्या मागणीकरता अकोले तालुक्यातील गणोरे गावात शेतकरी पुत्रांनी आमरण उपोषण सुरू केलं। शुभम आंबरे आणि संदीप दराडे या दोघांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। गणोरे गावासह पंचक्रोशीतील अनेक गावांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। बीडच्या मल्टी स्टेट बँकेचे ठेवीदारांनी राष्ट्रीय महामार्गावर उतरून आंदोलन केलं। शेकडो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत। नागरिक आक्रमक झालेत। रास्ता रोको आंदोलन करून त्यांनी घोषणाबाजी केली। शाळेतल्या शिक्षकाची बदली करावी या मागणीकरता सांगलीच्या कळंबी जिल्हा परिषदेतील मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी आंदोलन केलं। शाळेच्या समोरच रस्त्यावर ठिय्या मारून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। अकार्यक्षम असणाऱ्या शिक्षकाची बदली करण्याची मागणी करण्यात आली। राज्य शासनानं व्यावसायिक वाहनांवर जाचक अटी घातल्या, त्याच्याच विरोधात माकप आक्रमक झाली। राज्य सरकारनं फिटनेस सर्टिफिकेट विषयावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा 3 जुलैला मोर्चा काढणार असा इशारा देण्यात आला। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि थकीत पीक विमा तात्काळ द्या या मागणीकरता बीडमध्ये शेतकरी आक्रमक झाले। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली। कृषी मंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्यावा अशी मागणी करण्यात आली। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं। नीट परीक्षा पेपर फुटीचं प्रकरण यावर विरोधक आक्रमक झाले। विरोधकांनी निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी केली। पेपर फुटी विरोधात याच अधिवेशनात कायदा आणणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। पेपर फुटी प्रकरणात कडक कायदा केला जाणार असं आश्वासन फडणवीसांनी दिलं। पेपर फुटीत कोट्यवधींचा घोटाळा होतो, अशा वेळी सरकार काय करतं असा सवाल बाळासाहेब थोरातांनी केला। यावर फडणवीसांनी उत्तर दिलं, घोटाळ्याविना 77,305 लोकांना राज्य सरकारनं नोकरी दिली। या पुढील परीक्षा TCSच्या केंद्रावर होईल असं फडणवीसांनी म्हटलंय। विधानसभेत पेन्शनच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली। निवृत्तीनंतर पेन्शन मिळावं याबाबत दुमत नाही। पेन्शनबाबत निर्णयाची माहिती केंद्रानं मागितली अशी माहिती अजित पवारांनी दिली। तर कर्मचारी वर्गाला वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन अजित पवारांनी दिलं। ठाण्याजवळच्या येऊरमध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। सगळे मोठे ड्रग पेडलर्स खुलेआम येऊरमध्ये फिरत होते। वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे। काही समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतली। नगरसेवकांसह समर्थकही शरद पवारांचा हात धरण्याची शक्यता आहे। अनेक जण शरद पवारांच्या संपर्कात आहेत, मात्र कुणाला द्यायचं हा निर्णय शरद पवार आणि जयंत पाटील घेतील असा दावा रोहित पवारांनी केलेला आहे। अजित पवारांचं बजेटवरील भाषण म्हणजे सरकार घाबरल्याचं प्रतीक आहे। फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेट सादर करण्यात आलंय असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांवर टीका केली। बुलडाण्याच्या मोताळा तालुक्यातील कोल्ही गवळी या ठिकाणी सरपंच शिवाजीराव बोराडे पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। समृद्धी महामार्गामुळे समृद्धी वाढली आणि आमदारांचा रेट 50 कोटी निघाला। आता पुन्हा एकदा आर्थिक समृद्धी पाहिजे म्हणून शक्तीपीठ महामार्ग करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलेला आहे। शक्तीपीठ मार्गाची मागणी एकाही भाविकानं केली नाही, मग तुमच्या मनातच का आलं याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं असं शेट्टी म्हणाले। स्वारगेट पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी समोर आली आहे। स्वारगेट बस स्थानक परिसरात तसंच पुणे शहरात मोबाईल चोरी आणि लॅपटॉप चोरी करणाऱ्या राज्य आणि आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय आणि एकूण 13 लाखांचे 120 मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आलेले आहेत। जामनेर तालुक्यातील शहापूरपुरामध्ये अनैतिक संबंधातून एका तरुणाने आपल्या प्रियसीची दगडाने ठेचून हत्या केली। घटनेची माहिती स्थानिक नागरिकांकडून पोलिसांना मिळाली। पोलिसांनी आरोपी किरण माळीला ताब्यात घेतलं। पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे।
नव्या कलमांनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला गुन्हा दाखल झालाय। एकता नगरमध्ये दूध आणण्याकरता गेलेल्या महिलेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला। 30 वय वर्ष असलेल्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एका घरात निघालेल्या सापाला पकडताना सर्पमित्राचा सापानं चावा घेतल्याची धक्कादायक घटना येवल्याच्या पिंपळगावलेप इथं घडली आहे। सचिन रोढे असं सर्पमित्राचं नाव आहे। त्याला तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। एक ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।